पैशाच्या पुढे पोटची मुलंसुद्धा लोभी होतात. मग त्यांना समोर कोण आहे हे सुद्धा समजत नाही. मग तो जन्म दिलेला बाप असू दे, आई असू दे किंवा अजून कोणी असू दे. हा विचार करत करत रामप्रकाशजी विचारांच्या चक्रामध्ये घडून गेले होते आणि देवाला म्हणत होते की, देवा, अशी मुलं जन्माला देण्यापेक्षा नसती दिली तरी बरं झालं असतं. 65 वर्षीय रामप्रकाशजी खाजगी नोकरीतून निवृत्त झाले होते. आज सकाळी फेरफटका मारून घरी परत येत असताना ते विचार करत होते की, निवृत्तीच्या वेळी मला वाटायचे की मी बंधनातून मुक्तीकडे चाललोय, पण आता मला हे समजत नाहीये की याला जीवनाचे स्वतंत्र म्हणावे की जीवनातील मृत्यूचा पूर्वाभास. आयुष्य खूप एकटे एकटे आणि रिकामं वाटत आहे. एक एक क्षण खूप मुश्किलीने पुढे सरकत आहे. वेळोवेळी त्यांना त्यांच्या गावातील व्यस्त दिनक्रम आठवू लागतो. त्यांच्या गावातील मोजके रस्ते, ती मुठभर लोक, सर्व काही इतके लहान आहे की संपूर्ण गाव एका दिवसात व्यापले जाऊ शकते आणि जवळजवळ प्रत्येक व्यक्तीची भेट व्हायची. त्यावेळी जग माझ्या हातात असल्यासारखं वाटायचं. ते छोटंसं जग हातून सुटल्यावर सगळं सुटल्यासारखं वाटत होतं. वास्तविक शहरात येण्यापूर्वी रामप्रकाशजी पत्नी सुनैना आणि मुलगा सौरभसोबत गावात राहत होते. पण मुलगा सौरभ याच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना गावातून शहरात यावे लागले, जिथे त्यांनी स्वतःचे घर घेतले. मात्र शहरात येऊन अवघ्या 3 वर्षांनी पत्नी सुनैना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उच्च शिक्षणानंतर सौरभ नोकरीसाठी परदेशात गेला. तिथल्या विद्यापीठात त्याची शैक्षणिक कारकिर्दी उज्ज्वल होती, त्यामुळे त्याला तिथेच नोकरीही मिळाली आणि त्याने तिथेच भारतीय वंशीच्या मुलीशी म्हणजे सुप्रिया हिच्यासोबत लग्न केले आणि ते तिथेच राहिले. सुरुवातीला कधी कधी सौरभ त्यांना फोन करायचा, पण आता बरेच महिने निघून जाणार होते तेव्हा कुठे रामप्रकाशजी यांचे त्यांच्या मुलाशी बोलणे व्हायचे. रामप्रकाशजी ह्या मोठ्या शहरात पूर्णपणे एकटे पडले होते. आज जेव्हा रामप्रकाशजी फेरफटका मारून घरी परत आले तेव्हा अचानक फोन वाजला. त्याने रिसीव्ह केला. रिसिव्हरला उचलला तर पलीकडून आवाज आला, नमस्कार बाबा, मी सौरभ. हो बोल बेटा, कसा आहेस आणि तुझी मुले कशी आहेत? सुनबाई कशी आहे? हे सर्व प्रश्न रामप्रकाशजींनी एकाच वेळी विचारले. बाबा, आम्ही सर्व ठीक आहोत. तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे बेटा. आता तब्येतीचं काय आहे? ह्या वयात काही ना काही सतत चालूच असते, पण शरीर मात्र हालचाल करत आहे. म्हणूनच मी प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानतो. काय झालं बेटा, आज खूप दिवसांनी तुला माझी आठवण आली? काय सांगू बाबा, आयुष्यात इतकं व्यस्त झालंय की मला काहीच करायला वेळ मिळत नाही. खूप दिवसांपासून मी रोज विचार करत होतो की तुम्हाला फोन करावा, पण मी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त होतो. तुझे म्हणणे बरोबर आहे बेटा. जसे पद वाढते तशी जबाबदारी आणखीन वाढते. बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर सांग बेटा, यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? बाबा, मी विचार करत होतो की तुम्ही तिथे भारतात एकटेच आहात. आता तुमची तब्येतही बरी राहत नाही आणि तुम्हाला आमच्याबद्दल तर माहीतच आहे की आमचे कधीतरी भारतात येणे जाणे होते. त्यामुळे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही आमच्यासोबत ऑस्ट्रेलियाला येऊन राहू शकता. इथे तुमच्या दोन्ही नातवंडांना तुमच्यासोबत राहून आनंद होईल आणि तुमचाही वेळ आनंदाने जाईल. इथे मला तुमची काळजी वाटत राहते. तुम्ही इथे आलात तर आम्ही देखील तुमच्या बाजूनेही
निश्चिंत राहू. आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून रामप्रकाशजींना खूप आनंद झाला. ते विचार करू लागले की 5 वर्ष उलटली माझ्या नोकरीतून निवृत्त होऊन. जर समजा की एखाद्या दिवशी माझे डोळे अचानक बंद झाले आणि माझा मुलगा माझ्या अंत्यसंस्कारापर्यंत पोहोचूच शकला नाही, असा विचार करून रामप्रकाशजींनी आपल्या मुलाला संमती दिली. तेव्हा सौरभ म्हणाला, बाबा, आता तुम्ही आमच्याकडे याल तर आता आपल्याला तिथल्या घराची गरज नाही, त्यामुळे तुम्ही ते घर विक्रीस काढून द्या. घर विक्रेत्याबद्दल ऐकून रामप्रकाशजींना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या पत्नीच्या या घराशी गोड आठवणी जोडल्या गेल्या होत्या. या घरातील प्रत्येक वस्तू त्यांनी स्वतःच्या हातांनी सजवलेली होती. पण त्यांचा मुलगाही बरोबर बोलत आहे की आता ह्या घरात कोण परत येईल, असा विचार करून त्यांनी घर विकण्याचे मान्य केले आणि दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रात घर विकण्याची जाहिरात दिली. घराचा सौदाही काही दिवसांतच झाला. तब्बल महिन्याभरातच सौरभ भारतात आला आणि त्याने घराचे पैसे आणि कागदपत्री व्यवहार पूर्ण केला. रामप्रकाशजींनी बँकेत जी काही FD बनवली होती, सौरभने त्याचा ड्राफ्ट तयार करून कॅश करून घेतली. सर्व मालमत्ता विकून ते आता ऑस्ट्रियाला जाण्याच्या तयारीत होते. ठरलेल्या वेळी ते विमानतळावरती पोहोचले. सौरभ म्हणाला, बाबा, तुम्ही इथे सोफ्यावरती बसा. सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो. मी चेक इन करून येईपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. मग मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईन. रामप्रकाशजी तिथे सोफ्यावरती बसले आणि त्यांचे मन त्यांच्या भूतकाळात हरवून गेले. अचानक त्यांच्या आयुष्याची पाने उघडू लागली. बायकोने एवढ्या उत्साहाने बांधलेले घर विकताना त्यांचे मन जड झाले होते. शहरात येण्यापूर्वी रामप्रकाशजी यांनी पत्नी सुनैना हिला सांगितले होते की भाड्याने घर घेऊ आणि आरामात राहू. पण सुनैना तयार नव्हती आणि म्हणाली की आपण भाड्याचे घर घेऊ, फक्त वर्तमानात आरामात राहू शकतो, पण भविष्याची चिंता कायमच सतावत राहील. कसेही असले तरी चालेल, पण एखादे लहान घर किंवा फ्लॅट लोन काढून विकत घ्या आणि किमान म्हातारपणात कुठेही भटकण्याची गरज भासणार नाही. एवढ्या आवडीने मी हे घर बांधले होते. सुनैना या घरात फक्त काही दिवसच राहू शकली. अचानक एका रात्री तिची तब्येत इतकी बिघडली की तिला श्वास घ्यायलाही कठीण झाले होते. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही आणि मला ह्या जगात एकटीला सोडून ती देवाघरी निघून गेली. सुनैनाच्या मृत्यूनंतर सौरभ काही दिवसांसाठीच भारतात आला आणि काही दिवसांनी परत निघूनही गेला. पण त्यांच्या जाण्यानंतर रामप्रकाशजी खूप एकाकी झाले. त्यांना कुठं जावंसही वाटत नव्हतं. एवढ्या मोठ्या घरात एकट्याने राहिल्याने त्यांचे मन कुठेच लागत नव्हते. रामप्रकाशजी यांनी कधीही घरातील काम केले नव्हते, पण आता मात्र त्यांनी स्वतः स्वयंपाक करायला सुरुवात केली होती आणि घर साफ करण्यासाठी एक मोलकरीण ठेवली होती. तितक्यात अचानक रामप्रकाशजींचे लक्ष विचलित झाले. त्यांना जाणवले की खूप उशीर झाला, पण सौरभ अजूनही चेक इन करून परत आलाच नाही. त्यांनी घड्याळाकडे पाहिले तेव्हा जवळपास 2 तास उलटून गेले होते. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटरवर रामप्रकाशजींनी विचारले, मॅडम, माझे नाव रामप्रकाश वर्मा आहे. माझ्या मुलाचे नाव सौरभ वर्मा आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी फ्लाईट पकडायची आहे. माझा मुलगा चेक इन करण्यासाठी आला होता, पण मला तो कुठेच दिसला नाही. रामप्रकाशजींचे म्हणणे ऐकून काउंटरवर काम करणाऱ्या एका महिलेने प्रवाशांची यादी पाहिल्यानंतर सांगितले, होय, सौरभ वर्मा नावाच्या प्रवाशाने येथे येऊन तपासणी केली, पण ऑस्ट्रेलियाला जाणारे विमान निघून 1 तासाहून अधिक काळ लोटला आहे. महिलेचे बोलणे ऐकून रामप्रकाशजी चकित झाले. ते म्हणाले, पण मॅडम, मलाही त्याच विमानाने ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. माझ्याशिवाय विमान कसे निघून गेले? असे शक्य होऊ शकत नाही. काका, जितकेही प्रवासी त्या विमानातून जाणार होते ते सगळे निघून गेले. एकही प्रवासी सुटला नाही.
जर कोणी प्रवासी आला नाही तर आमच्याकडून तशी अनाउन्समेंट केली जाते. ती बाई असे म्हणताच रामप्रकाशजी शांत आवाजात म्हणाले, मग माझा मुलगा मला न घेताच ऑस्ट्रेलियाला निघून गेला, याचा अर्थ त्याने माझे तिकीट घेतलेच नव्हते. इतका मोठा विश्वासघात! रामप्रकाशजींच्या पायाखालची जमीनच सरकली. ते खाली जमिनीवरती डोके धरून बसले. विचार करू लागले की माझा मुलगा इतका कठोर असू शकतो का? त्याला त्याच्या पायावरती उभे करण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील सोनेरी दिवस घाम गाळून घालवले. त्याचे आयुष्य चांगले व्हावे म्हणून आम्ही आमच्या सुखाचा त्याग केला. सुनैना मला नेहमी म्हणायची की आपण आपल्या म्हातारपणासाठी काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे, पण त्यावर माझे एकच उत्तर असायचे की सौरभ आपला एकुलता एक मुलगा आहे. आपण त्याच्या सुखी जीवनाची काळजी घेतली पाहिजे. तो एक खेळणी मागायचा तर मी त्याला 2 खेळणी आणून द्यायचो. त्याची परदेशात शिकण्याची इच्छा होती म्हणून मी इकडून तिकडून पैसा गोळा करण्यासाठी काय काय केले माझं मलाच माहिती. किती लोकांसमोर हात पसरवले. माझ्या मुलाची परदेशात जाण्याची इच्छा कशीही पूर्ण करायचीच असा माझा निर्धार होता. माझा मोठा भाऊ मनोज याच्याशी या प्रकरणावरून माझे भांडण झाले, कारण त्याने मला कोणतीही मदत करण्यास नकार दिला. तो म्हणत होता की जर पैसे नाही येत तर तू त्याला परदेशात का पाठवत आहेस? आपल्या देशात चांगले शिक्षण मिळत नाही का? इथे शिकून मुलांना नोकऱ्याही मिळत नाहीत का? जितकी चादर तितकेच पाय पसरावेत. माझ्या भावाच्या अशा वागण्याने मला किती वेदना झाल्या. त्या दिवशी मी मनात निश्चय केला होता की यापुढे मी माझ्या भावाच्या दारात पाय सुद्धा ठेवणार नाही आणि कोणतीही मदत मागणार नाही. तेव्हापासून आम्हा दोघा भावांमध्ये कटुता निर्माण झाली होती. पण बघितले तर तो काहीच चुकीचा बोलला नव्हता. ज्या मुलामुळे मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते, आज तोच मुलगा मला फसवून अशा परिस्थितीत असह्यपणे सोडून निघून गेला. ज्या परिस्थितीत मला त्याच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा आवाज ऐकून रामप्रकाशजींचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तो कर्मचारी त्यांना विचारू लागला, सर, तुम्हाला कुठे जायचे आहे? मी कधीपासून पाहतोय की तुम्ही बराच वेळ इथेच झाले आहेत बसलेले. बेटा, मी कुठे जाऊ? माझ्याकडे तर कुठे जायलाही जागा उरली नाही. मला माझ्या मुलासोबत ऑस्ट्रेलियाला जायचे होते, पण तो मला एकट्याला सोडून निघून गेला. आता माझं नशीब मला कुठे घेऊन जाईल मलाच नाही माहिती. असे सांगून रामप्रकाशजींना जवळ असलेल्या बेंचचा आधार घेऊन उभे राहिले. त्यांना काही सुचत नव्हते. ते दुःखी मनाने विमानतळाच्या बाहेर आले आणि विचार करू लागले, अरे देवा, अशा कठीण काळात मी कुठे जाणार? मला कोण साथ देईल? आता माझ्याकडे माझे घरही राहिले नाही. मी माझ्या मोठ्या भावाकडे जाऊ का? तो मला मदत करेल का? त्याने मला माफ केले असेल का? पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. मी त्याच्या समोर रडेन, दोन्ही हात जोडून माफी मागेन. त्याला माझ्या मजबुरीबद्दल सांगितले तर कदाचित त्याचे हृदय विरघळेल. एकदा मला त्याच्याकडे जाऊन बघायला हवं. असा विचार करून ते बस पकडण्यासाठी पुढे सरसावले. सुमारे 2 तासानंतर ते भाऊ मनोजच्या घरी पोहोचले. दारावरची बेल वाजली तेव्हा त्याच्या मोलकरणीने दार उघडले आणि विचारले की कोण पाहिजे तुम्हाला? मनोज भाऊ आहे का घरी? हो आहे, पण तुम्ही कोण आहात? त्यांना सांगा की त्यांचा भाऊ आला आहे. त्याच वेळी मनोजजी बाहेर आले आणि आपल्या लहान भावाला अशा अवस्थेत पाहून आश्चर्यचकित झाले. रामप्रकाशजींचा संयम सुटला आणि ते ढसढसा रडू लागले. मनोजजींनी त्यांना आत आणले आणि त्यांच्या भावाला त्यांच्या स्थितीचे कारण विचारले. पण रामप्रकाशजी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांना आपल्या भावाच्या खांद्यावर डोके ठेवून मन भरून रडावेसे वाटत होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मनोजजींनी लगेच मोलकरणीला पाणी आणायला सांगितले. रामप्रकाशराव
काय बात आहे, तू का असा रडत आहेस? आणि ही काय परिस्थिती करून ठेवली आहे स्वतःची? हे घे, आधी थोडं पाणी पिऊन घे आणि शांत हो. आता तू तुझ्या घरात आहेस, तुझ्या भावाजवळ. प्रकाशजींनी दीर्घ श्वास घेतला, थोडे पाणी प्याले आणि रडक्या स्वरात म्हणाले, भाऊ, मी काय सांगू तुला? या वयात येऊन माझ्या मुलाने माझीच फसवणूक केली. असा दिवस मला पाहायला लागेल याचा मी स्वप्नातही कल्पनाही केली नव्हती. जिथे मला सगळीकडे फक्त अंधार आणि अंधार दिसत आहे. मला काही समजले नाही. तू कोड्यात सांगणे बंद कर. तुझी अवस्था पाहून आधीच माझ्या मनाचा एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण होत आहे. मनोजजींनी विचारल्यावर रामप्रकाशजींनी त्यांना संपूर्ण घटना सांगितली. एक दीर्घ श्वास घेत मनोजजींनी त्यांचे प्रत्येक शब्द अगदी लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले, हे किती विडंबात्मक आहे. तुझ्या मुलाला शिक्षण देण्यासाठी आणि चांगली व्यक्ती बनण्यासाठी तू सर्व काही पणाला लावले आणि तुझ्यासोबत असा चुकीचा व्यवहार झाला. आई वडील हाच दिवस पाहण्यासाठी आपल्या मुलांना लहानाचं मोठं करत असतात का? किती स्वार्थी झाली आहेत आजकालची पोरं. भाऊ, आता काय करावे मलाही काही सुचत नाही. या वयात मी नोकरीसाठी कुठेही जाऊ शकत नाही. त्यापेक्षा मला एखाद्या वृद्धाश्रमात पाठवून दिले तर बरे होईल. हे तू काय बोलत आहेस? स्वाभिमानाने उंच मान करून जगणारा रामप्रकाशराव आज वृद्धाश्रमात जाण्याबद्दल बोलतोय. हे घर तुझेही आहे. मुलगी शिखाच्या लग्नानंतर जेव्हापासून तुझी वहिनी हे जग सोडून गेली तेव्हापासून मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. आता तू आला आहेस तर आपण दोघेही आपला वेळ आरामात घालवू शकतो. आपल्या मोठ्या भावाने म्हणणे ऐकून रामप्रकाशजी यांना थोडा आधार मिळाला. पण त्यांना त्यांच्यावर ओझे व्हायचे नव्हते. त्यामुळे ते अजूनही चिंतेत होते. दोघे भाऊ बोलत असताना दारावरची बेल वाजली आणि त्यांना दिसले की मनोजची मुलगी शिखा काही दिवस राहायला आली आहे. इतक्या वर्षांनी काकांना या घरात पाहून तिला आश्चर्य वाटलं. शिखाने त्यांच्या जवळ बसून त्यांची तब्येत विचारली. पण तेव्हा तिला त्यांची अवस्था कळली. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि हैराणही झाली की सौरभ काळासोबत असं करू शकत नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शिखाने तिच्या वडिलांसाठी आणि काकांसाठी स्वादिष्ट नाश्ता बनवला आणि एका वेगळ्या खोलीत निघून गेली. रामप्रकाशजी यांनी पाहिले की शिखा मोबाईलवरच ऑनलाईन क्लासेस घेत आहे. तिला ऑनलाईन क्लासेस घेताना पाहून रामप्रकाशजींच्या मनात काही विचार आला आणि शिखा बाहेर आल्यावर ते शिखाला म्हणाले, बेटा, मला एक गोष्ट सांग, मी देखील ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो का? घरी बसून माझ्या मुलाचा विचार करत बसण्यापेक्षा कोणत्याही कामात व्यस्त राहणे चांगले. त्यांचे म्हणणे ऐकून शिखा म्हणाली, का नाही काका, आजकाल ऑनलाईन क्लासेसचा जमाना आहे ना. तुम्हाला शाळेत जावे लागणार आहे ना. शाळेप्रमाणे तासनतास उभे राहून अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार मुलांना शिकवू शकता आणि असेही तुम्ही गणिताच्या विषयाचे खूप चांगले शिक्षक आहात. शिखाने रामप्रकाशजी यांचा एक ऑनलाईन बायोडाटा बनवला आणि तो आपल्या शाळेत पाठवला. काही दिवसातच त्यांची नियुक्ती झाली. आता त्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी चांगले पैसे देखील मिळू लागले. अगदी सकाळी 9 ते 12 पर्यंत ते फोनवरून मुलांना ऑनलाईन शिकवायचे आणि त्यांचा खर्च स्वतःचा सांभाळायचे. आता त्यांना जगण्याचा एक उद्देश सापडला होता. ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि निरोगी झाले होते. आता ते त्यांच्या आयुष्यात समाधानी होते. पण त्यांना गरीब मुलांसाठीही काहीतरी करायचे होते. त्यामुळे मुलांनाही स्वतःचे कोचिंग सेंटर सुरू करण्याचा विचार त्यांनी केला आणि ह्या कामात ही त्यांची भाची शिखा हिने त्यांची मदत केली. शिखाच्या मदतीने त्यांनी एक जागा भाड्याने घेतली जिथे त्यांनी आपले कोचिंग सेंटर उघडले. गणिताव्यतिरिक्त इतर विषयांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी 2 शिक्षकांची नियुक्ती केली. त्यांच्या केबिन सेंटरची फी फार नव्हती आणि त्यांच्या मुलांची फी भरता येत नव्हती. त्यांनाही फुकट शिकवू लागले. त्यामुळे
त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढू लागली. रामप्रकाशजी यांनी लोकप्रियता आणि काम करण्याची वृत्ती पाहून काही स्वयंसेविकी संस्थांनी त्यांना मदत केली आणि त्यांच्या कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली. अवघ्या वर्षभरात त्यांच्या कोचिंग सेंटरने एका मोठ्या संस्थेचे रूपांतर धारण केले. पण म्हणतात ना, आपल्या कर्माची फळं मिळाल्याशिवाय आज नाही तर उद्या, पुढच्या जन्मात तरी. सौरभने त्याच्या वडिलांशी विश्वासघात केला होता. मग तो तरी मिळण्यापासून कसा वाचू शकला असता? त्याने ज्या मित्रांसोबत भागीदारी करण्यासाठी त्याच्या वडिलांची फसवणूक करून पैसे काढून घेतले होते, त्याच्या या मित्राने भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून सर्व पैसे घेतले होते. भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने त्याची नोकरी आधीच सोडली होती आणि आता त्याला कुठे नोकरीही मिळत नव्हती. शेवटी परदेशात बिना पैशाचे किती दिवस राहता येईल? त्याच्याकडे जे काही थोडेफार पैसे उरले होते, त्या पैशांनी तिकिटाची व्यवस्था करून ती लोक भारतात परतले. भारतात परतल्यानंतर सौरभ, त्याची पत्नी आणि मुलांसह सासरच्या घरी राहू लागल्या. तो नोकरीच्या शोधात होता, पण त्याला कोणतीही मोठी नोकरी मिळत नव्हती आणि एक छोटीशी नोकरी करण्याच्या दराप्रमाणे त्याला वाटत नव्हतं. आणि सासरची लोक आपल्याला बेरोजगार जावई का किती मान सन्मान देतील? आता त्यालाही वाटू लागले होते की सासरची लोक आता त्याच्या वयासोबत कशी वागत असतील. आता तो त्याच्या आयुष्यातील पूर्णपणे कंटाळला आहे. एके दिवशी वाचण्यासाठी वृत्तपत्र उचलले तेव्हा वर्तमानपत्रात वडिलांचा फोटो पाहून तो हैराण झाला. त्यात लिहिले होते की अनेकदा कठोर परिश्रम करणारे लोक समस्यांना घाबरत नाही, तर ती लोक स्वतः अडचणींवर ते मात करतात, प्रत्येक गोष्ट करतात आणि कष्ट करून पुन्हा स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न करत आहात. याचे उत्तम उदाहरण आहे श्री रामप्रकाश वर्माजी यांनी वयाच्या 65व्या वर्षी आपल्यातील शिक्षकाचे पुनर्जीवन केले आणि आजच्या ज्येष्ठांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले. ते त्या कथेमधून शिक्षकापैकी एक आहे ज्यांनी गरीब मुलासोबत शिक्षण देण्याचा खर्च उचलला. त्यांच्या या प्रशासकीय कार्याची दखल घेऊन सरकारकडून त्यांना बक्षीस दिले जाणार होते. ही बातमी वाचून सौरभला त्याच्याच डोळ्यांवरती विश्वास बसेना. त्याला आश्चर्य वाटले की ज्या वडिलांना मी रस्त्यावर ठोकरे खाण्यासाठी सोडून दिले होते, आज ते स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार स्थळावर मिळवण्यासाठी जात आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्धी झालेल्या बातम्यांसोबत त्याच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्ताही लिहिला होता. सौरभ मदत मागण्यासाठी त्याच्या पत्नीजवळ तात्काळ वडिलांना भेटण्यासाठी धावला. तिथे पोहोचल्यावर त्या ठिकाणी एक मोठी संस्था बांधली गेली होती. ते दोघे आत गेल्यावर गार्डने विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांना रामप्रकाशजींना भेटायचं आहे. गार्डने त्याला ऑफिसमध्ये बोलवले आणि रामप्रकाशजींना सांगण्यासाठी निघून गेला. रामप्रकाशजी त्यांच्या कार्यालयात काम करत होते आणि रामप्रकाशजींनी तेव्हा त्यांना पाहून सौरभ आश्चर्यचकित झाला. त्याचे वडील त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी हिमसून असह्य आणि लाचारी दिसू देणार नव्हता. तो आज त्यांच्या चेहऱ्यावर नेमकी दिसत होता. प्रचंड आत्मविश्वासाची चमक पडून रडू लागला. आपला मुलगा सौरभला अचानक आपल्या जवळ आलेला पाहून रामप्रकाशजी आश्चर्यचकित होऊन झाले. तेव्हा सौरभ म्हणाला आश्चर्यचकित, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी फसवणूक करून तुमचे घर विकले, तुम्हाला एकटे सोडले, परंतु देवाने मला याची शिक्षा दिली आहे. माझी ही खूप मोठी फसवणूक झाली. आता मला फक्त तुमचाच आधार आहे. आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून रामप्रकाशजी म्हणाले, बेटा, देवाच्या काठीला आवाज नसतो हे तुम्ही कदाचित विसरलात, पण जेव्हा तो मारतो ना तेव्हा माणसाला कुठेच जागा राहत नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या माफीचा, तर तू माझ्यासोबत जी काही वागणूक केलीस त्याबद्दल मी तुला कधीच माफ करू शकत नाही.
तुम्ही एका वृद्ध बापाचा विश्वास तोडला आहे. मला इथे एकट्याला मारायला सोडून जाण्याआधी तुम्हाला माझ्या मनाबद्दल एकदाही विचार करता आला नाही. अरे, किमान याचा तरी विचार केला असता की तुमचे म्हातारे वडील कुठे राहतील, काय खातील. अरे, एकीकडे तुम्ही आहात तर दुसरीकडे मनोज भाऊ यांची मुलगी शिखा आहे, जी विवाहित असूनही वडिलांची चांगली काळजी घेते आणि सासरचे घरही सांभाळते. तेव्हा त्यांची सून डोळ्यात पाणी आणत म्हणाली, बाबा, हे जे काही झालं आहे ते आता तर आपण बदलू शकत नाही, पण आम्ही किती संकटातून जात आहोत हे तुम्हाला माहीत नाही. आम्ही एक पैशासाठी हतबल झालो आहेत. आता मुलांच्या शिक्षणाचा खर्चही वाढत आहे. तुम्ही सांगा आम्ही कसे जगायचे. बाबा, जर तुम्ही आम्हाला काही मदत केली. सौरभने विचारताच रामप्रकाशजी स्पष्ट शब्दात म्हणाले, माझी एकदा तुझ्याकडून फसवणूक झाली आहे. यापेक्षा जास्त फसवणूक मी सहन करणार नाही. त्याची ताकद आता माझ्यात नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते पण, जे काही पैसे मी कमवतो ते पण मी स्वतः कमवतो. त्या पैशातून मी तुला एक पैसाही देणार नाही. जर मी हे सर्व म्हातारपणात मिळवू शकलो असतं तर तू अजून वयच काय आहे. स्वतः पैसे कमव आणि तुझे आयुष्य जगायचे कसे ते ठरव, पण माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. माझ्याकडे पुन्हा कधी येऊ नकोस. माझी क्लासेस घेण्याची वेळ झाली आहे. मी जातो. मुलगा आणि सून दोघेही वडिलांकडे हैराण होऊन पाहत राहिले. तो दोघेही काही बोलणार त्याआधीच रामप्रकाशजी उठून आपल्या क्लाससाठी निघून गेले. मुलगा आणि सून दोघेही तोंड लटकवत परत निघाले. आता त्यांच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली आणि रामप्रकाशजींनी त्यांच्या मुलाला जी शिक्षा दिली ती योग्य होती की अयोग्य हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.